आणि शिंदे गटाला भाजपात विलीन व्हावं लागेल तर तेवढाच पर्याय त्यांच्याकडे असेल. मित्रहो, शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण कोणाचा हा एक अत्यंत अनाठायी असा वाद आपल्याकडं सुरू आहे गेले 3 वर्षापासून 3.5 वर्षापासून. गेल्या 3-3.5 वर्षापासून हे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे. वास्तविक पाहता शिवसेना कोणी जन्माला घातली, कोणी वाढवली, कोणी जोपासली, कोणी मोठी केली, अहो उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे ना. त्याचप्रमाणे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं सुद्धा असंच झालेलं. शिवसेना काय किंवा राष्ट्रवादी काय, हे दोन्ही पक्ष कोणी निर्माण केले, कोणी वाढवले, कोणी मोठे केले, हे महाराष्ट्रातल्या शेंबड्या पोराला सुद्धा माहिती आहे. पण निवडणूक आयोगाने या पक्षाची मालकी दुसऱ्याला कोणाला तरी देऊन टाकली. माननीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना निवडणूक आयोगानं शिंदे यांना देऊन टाकली, तर तिकडं शरद पवार यांनी निर्माण केलेली राष्ट्रवादी हा पक्ष अजित पवारांच्या स्वाधीन केला. किती जरी बघा तारीख पे तारीख असं जरी झालं ना, तरी एक ना एक दिवस सर्वोच्च न्यायालयाला याचा निकाल तर द्यावाच लागणार आहे. खरं तर या महिन्यामध्ये अंतिम सुनावणी होणार होती. कदाचित आतापर्यंतचा निकाल सुद्धा आला असता, पण ऐन वेळेला ती सुनावणी सुद्धा पुन्हा पुढे ढकलली. आता ती पुढच्या महिन्यात होण्याची शक्यता आहे. होईल की नाही, की पुन्हा एकदा आणखी पुढे ढकलली जाईल हे आपण तर काही सांगू शकत नाही. कारण आजवर सर्वोच्च न्यायालयामध्ये हेच तर घडत आलेलं आहे. तारीख येते आणि मग पुढची तारीख मिळते. पण ठाकरे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आता जे काही भाकीत केलंय त्याची मात्र मोठी चर्चा होऊ लागली. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांचं स्वागत आणि सत्कार एकनाथ शिंदे अजित पवार यांनी केल्यामुळं धनुष्यबाण आणि घड्याळाचा निकाल लागला. न्यायदेवते यांना माफ कर हे राम, असं ट्विट करून संजय राऊत यांनी काही वेगळं सुचवलं. पण तरी सुद्धा त्यांनी म्हणजे संजय राऊत यांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये धनुष्यबाण हे चिन्ह कुणालाच दिलं जाणार नाही, तर ते गोठवलं जाईल असं सुद्धा एक भाकीत केलं. सुप्रीम कोर्टामध्ये जरी हे प्रकरण प्रलंबित असलं तरी सुद्धा कायद्याचे अभ्यासक, घटनातज्ञ त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या मतानुसार सुप्रीम कोर्टाचा अंतिम निकाल हा उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याच बाजूने लागू शकतो. शिवसेना हा पक्ष उद्धव ठाकरे यांना मिळू शकतो, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी हा पक्ष सुद्धा शरद पवार यांनाच मिळू शकतो. सर्वोच्च न्यायालयानं शिवसेना हा पक्ष उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला तर मग एकनाथ शिंदे यांच्या हाती काय उरणार, त्यांचं राजकीय भवितव्य काय असणार, असे प्रश्न आपोआप निर्माण होतात. प्रसिद्ध वकील असीम सरोदे ते तर काल परवाच म्हणालेले आहेत, हा निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने जाईल आणि शिंदे गटाला भाजपात विलीन व्हावं लागेल तर तेवढाच पर्याय त्यांच्याकडे असेल. शिवाय शिंदे गटातले अनेक जण परत उद्धव ठाकरे यांच्याकडे जातील. आता संजय राऊत म्हणत आहेत शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं जाईल, एकनाथ शिंदे यांचा पक्ष पुढील निवडणुकीत राहणार नाही. लोकसभा निवडणूक असेल, विधानसभा निवडणूक असेल, एकनाथ शिंदे यांच्याकडं धनुष्यबाण चिन्ह नसणार. एकनाथ शिंदे यांनी जरी सरन्यायाधीशांना पुष्पगुच्छ दिलं असलं तरी सुद्धा संविधानात जे सांगितलं आहे त्याप्रमाणेच होईल. संविधानातील परिशिष्ट 10 नुसारच ही कारवाई होणार आहे. त्यामुळं ते तारखावर तारखा देत आहे. त्यांची निर्णय घेण्याची हिंमत नाही. त्यानुसार धनुष्यबाण चिन्ह गोठवलं जाईल आणि एकनाथ शिंदे यांना जी कंपनी चालवायला दिलेली आहे त्याचं शटर डाऊन होईल, असा मोठा दावा संजय राऊत यांनी आता केला. आता या प्रकरणाची सुनावणी अपेक्षेप्रमाणे महिन्याभरात जर झालीच, म्हणजे खरं तर ती होणं अपेक्षित सुद्धा आहे, पण आपल्या अपेक्षेला किंवा आपण काही म्हणण्यानं काही होत नसतं. पण जर या महिन्याभरात ही सुनावणी झाली तर मात्र या खटल्याचा अंतिम निकाल आता खूप लवकर लागेल, म्हणजे लागू तरी शकतो. आणि मग संजय राऊत म्हणतात त्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांचं शटर खरोखरच आता डाऊन होतंय का हे सुद्धा स्पष्ट होईल. आपण वाट पाहू निकालाची. मित्रहो, धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.